हप्ता जो आहे तो वितरण पूर्ण झालेला आहे आणि सर्व महिलांच्या खात्यावर 10वा हप्ता जमा झालेला आहे आणि हा हप्ता जमा झाल्याच्या नंतर आता 11+12 म्हणजे असे म्हणून 2 हप्त्याची वाट जी आहे त्या महिला आतुरतेने पाहत होत्या आणि आज दिनांक 12 मे मित्रांनो, आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आजपासून पैसे वाटप करण्यास सुरुवात देखील झालेली आहे आणि आजपासून एकूण सलग 3 दिवस लाडकी बहीण योजनेचे पैसे जे ते वितरण होणार आहेत. तर आता 3 दिवसात 36 जिल्ह्यामध्ये पैसे जे ते वाटले जाणार आहेत. आज पहिला दिवस आहे मित्रांनो आणि आज एकूण 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. या 12 जिल्ह्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचे पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे. चला तर या 12 जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहूया आणि सोबतच तुमच्यासाठी दोन सलग 3 दिवस पैसे कशा पद्धतीने वाटप होणार आहेत. तर पहिल्या यादीच्या अंतर्गत 12 जिल्हे, दुसरी यादी जी की मी तुम्हाला आता सांगणारच आहे त्या यादीच्या अंतर्गत 12 जिल्हे आणि तिसरी यादी जी आहे ती आपण पाहणारच आहोत त्याच्या अंतर्गत 12 जिल्हे. तर असे म्हणून एकूण 36 जिल्ह्यामध्ये पैसे जे ते स्टेप बाय स्टेप जे आहे ते वितरण केलं जाणार आहे. आत्ताच मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडलेली आहे व बैठकीच्या अंतर्गत अतिशय मोठा निर्णय असा घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्याचा हा निर्णय त्यांनी आत्ताच घेतलेला आहे व या निर्णयाच्या अंतर्गत आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 4,200 रुपये. आता तुम्हाला सर 4,200 रुपये कशाचे? तर हे पहा, तर ज्या महिलांना आता 11वा हप्ता मिळणार आहे तर लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि या कारणास्तव लाडक्या बहिणीच्या खात्यावर 2100 अधिक 2100 म्हणजे असे मिळून 4,200 रुपये जे आहेत ते जमा करण्यात येणार आहेत. तर आता महत्त्वपूर्ण म्हणजे नवीन यादीनुसार फक्त याच महिलांना 2100 रुपये जे आहे ते मिळणार आहेत. चला तर त्या महिला नेमकं कोणत्या आहेत, कोणत्या निवडक महिला आहेत त्या की त्याच महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत व इतर महिलांना मिळणार नाहीत. तर मित्रांनो, हे पहा, नवीन आलेल्या नियम व अटीनुसार लाडक्या बहिणीच्या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 4 चुका अजिबात करायच्या नाहीत. या 4 चुका जर तुम्ही केल्या तर तुम्हाला 1 रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही. ही गोष्टीची तुम्ही नोंद घ्यायची आहे. तर आता या 4 चुका कोणत्या आहेत आणि या कोणत्या महत्त्वपूर्ण चुकांमुळे लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला वगळत आहेत किंवा कमी होत आहेत तर ते देखील आपण पाहणारच आहोत. यामधील सर्वात पहिली अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमीच असायला पाहिजे. ही अट पहिल्यांदा होती आणि आता पुन्हा एकदा नव्याने ही अट त्यांनी सांगितलेली आहे. 2.5 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न तुमचे होत असेल किंवा वाढत असेल तर मग मात्र तुम्हाला 1 रुपयासुद्धा अजिबात दिला जाणार नाही किंवा तुमचं नाव देखील या योजनेतून अशा अंतर्गत काढून टाकलं असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला 10वा हप्ता देखील मिळाला नसेल. तर आता दुसरी अट याने ठेवलेली आहे ती म्हणजे तुमच्या घरात 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ अजिबात मिळणार नाही. आता 4 चाकी वाहनाचा विषय असा आहे मित्रांनो, जर ते वाहन तुम्ही तुमच्या बिझनेससाठी म्हणा किंवा तुमच्या व्यवसायासाठी वापरत असाल तर मग अडचण नाही, परंतु ते वाहन तुमच्या पर्सनल यूजसाठी असेल तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो 11वा हप्ता अजिबात मिळणार नाही. याच्यानंतर मित्रांनो, पुढील अट याने ठेवलेली आहे ती म्हणजे तिसरी अट महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अटीच्या अंतर्गत तुमची KYC झालेली अत्यंत आवश्यक आहे. जर KYC झाली असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे, अन्यथा 1 रुपयासुद्धा तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुमची KYC जी ती चेक करून घ्या झाली आहे की नाही. आता चौथी चूक कोणती महिला करत आहेत तर मित्रांनो, चौथी चूक अशी आहे की याच्या अंतर्गत जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि बँक पासबुकवरील नाव असे दोन्ही नावं सेम असायला पाहिजे. जर नावात बदल असेल, नावात काही चुकी असतील तर तुम्हाला मात्र मग 1 रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर मित्रांनो, मेन गोष्टीकडे वळूया आपण, ती म्हणजे 27,000 महिला या 4 चुकामुळे बाहेरसुद्धा निघलेल्या आहेत. 10व्या हप्त्याच्या वेळेस त्या महिला बाहेर निघाल्या होत्या, परंतु आता 11व्या आणि 12व्या हप्त्याच्या अंतर्गत देखील भरपूर महिला ज्या आहेत त्या बाहेर निघणार आहेत. त्यामुळे तुम्ही या चुका अजिबात करू नका ज्या मी वरती सांगितलेल्या आहेत आणि तुम्ही देखील लाभ मग घेऊ शकता. तर मित्रांनो, आता महत्त्वपूर्ण म्हणजे आजपासून लाडक्या बहिणींना 11वा हप्ता वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे. 10वा हप्ता मिळालेला आहे आणि 11वा हप्ता देखील सुरू झालेला आहे. तर 11वा अधिक 12वा असे मिळून दोनही हप्ते एकत्रितरित्या म्हणजे आजपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात तर ऑलरेडी झालेली आहे. आणि या सुरुवातीच्या मागचं रहस्य मित्रांनो म्हणजे असा विषय आहे की तुम्हाला जर लाभ व्हायचा असेल, सर्व गोष्टी क्लिअर करायच्या असतील तुमच्या, तर त्यासाठी तुम्हाला एक काम अतिशय करणं गरजेचं आहे. ते म्हणजे तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 7 गिफ्ट जे आहे ते वितरण केलं जाणार आहे. आता हे 7 गिफ्ट कोणासाठी असणार तर हे गिफ्ट असणार आहेत फक्त लाडक्या बहिणींसाठी. ज्या लाडक्या बहिणी आहेत
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे तर अशा बहिणींना हे 7 गिफ्ट जे ते वाटप केलं जाणार आहे किंवा वितरण केलं जाणार आहे. चला तर वळूया आपण त्या 7 गिफ्टकडे. 7 पैकी काही गिफ्ट अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, ते तुम्ही देखील पाहू शकता. त्याच्या अगोदर मित्रांनो, आज पैसे जे आहेत ते पडणार आहे तर एकूण 8 बँकांची यादी जाहीर झालेली आहे आणि या 8 बँकांच्या अंतर्गतच आज त्या 8 बँकांमध्ये पैसे जे आहे ते वितरण केलं जाणार आहे. तर यामधील सर्वात पहिली बँक आहे मित्रांनो, ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. SBIमध्ये जर तुमची खाते असेल ना, तर तुम्हाला आज डायरेक्ट लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. याच्या मागचं कारण म्हणजे मित्रांनो असं आहे की SBI जे आहे ती सरकारी बँक आहे आणि सरकारी बँकेमध्ये पैसे लवकर येत असतात. सोबतच मित्रांनो, यामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्टाची बँक जी आहे, तर त्या बँकेत देखील पैसे सर्वात अगोदर वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. कारण की या बँके ज्या सरकारी असल्यामुळे 2 दिवस अगोदरच पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत असतात किंवा वर्ग करण्यात येत असतात. चला तर वळूया आपल्या आजच्या गिफ्टकडे. तर मित्रांनो, रेशन कार्डवर आनंदीचा शिधासोबत तुम्हाला पैठणी साडीसुद्धा मिळून जाणार आहे. नवीन गिफ्ट आहे मित्रांनो, अतिशय जबरदस्त गिफ्ट जे आहे ते लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे. ते तर आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो, तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे ते तुम्ही कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे. आणि मेन म्हणजे मित्रांनो, एक काम तुम्ही लगेच करायचं आहे. व्हिडिओला लाईक करत जा. काय विषय होतो, तुम्हाला गिफ्ट पाहिजे असते, हप्ता देखील पाहिजे असतो आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही, तर व्हिडिओला लाईक लगेच करून टाकायचं, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी मिळत राहतील. तर आता पैठणी साडी आहे मित्रांनो, ही पैठणी साडी कोणत्या महिलांना मिळणार, तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत, सोबतच त्यांना कमीत कमी 2 हप्ते मिळालेले आहेत, अशा सर्व बहिणींसाठी पैठणी साडी वाटप करण्याचा निर्णय शासनाने लवकरच घेतलेला आहे. तर आता या निर्णयाच्या अंतर्गत साडी वाटप तुम्हाला रेशन कार्डवरच होणार आहे. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला साडी वाटपमध्ये तुम्हाला सहभाग नोंदवता येणार आहे. त्याच्यानंतर अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा आहे. या टप्प्याच्या अंतर्गत देखील महिलांना 1490 रुपये काहीतरी वाटप करण्याची सुरुवातसुद्धा झालेली आहे. आजच तुमचा गॅस बुक करा व तुम्हाला सबसिडी जादी मिळून जाईल. त्यानंतर शिलाई मशीन योजना आहे मित्रांनो. शिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत देखील भरपूर महिलांनी अर्ज केले होते आणि पुन्हा एकदा नव्याने अर्ज सुरू झालेले आहेत. आता ज्या महिला अर्ज करतील नव्याने, तर अशाच महिलांना शिलाई मशीन जी आहे ती वितरण करण्यात येणार आहे. तर शिलाई मशीन कशासाठी वितरित होत आहे, तर लाडक्या बहिणींच्या व्यवसायाला प्रेरणा देण्यासाठी शिलाई मशीन वितरणाचे निर्णय घेतलेले आहेत व लवकरच शिलाई मशीन वितरण देखील सुरुवात होणार आहे. त्यासाठी तुम्हाला तत्काळ अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. सर्व गोष्टी क्लिअर झाल्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही अर्ज करू शकता व तुम्हाला देखील लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. तर आता गिफ्ट क्रमांक 6 आणि 7 म्हणजे उन्हाळ्यामुळे पाण्याची टाकी जी आहे ते वितरण सुरू झालेलं आहे मित्रांनो. 3455 रुपयाची पाण्याची टाकी जी आहे ती लाडक्या बहिणीला मिळत आहे. तर आता लाडक्या बहिणीला पाण्याची टाकी पाहिजे असेल तर यासाठी नवीन GR लवकरच येत आहे व तो GR आल्याच्यानंतर तुम्ही त्याच्या अंतर्गत अर्ज जो आहे तो करू शकता व तुम्हाला पाण्याची टाकी जी आहे ती मिळू शकता. सोबतच घरकुले देखील जाहीर झालेले आहेत व या घरकुलांची यादी देखील आपण तुम्हाला फॉर्म भरायला सांगितलेले आहे. तुम्ही सेतू केंद्रामध्ये जा आणि नवीन घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत तुम्ही फॉर्म भरू शकता व तुम्हालासुद्धा हे घरकुल जे आहे ते मिळून जाईल. तर आता 10वा हप्ता तर मिळालेला आहे 4 टप्प्यामध्ये. त्याचप्रमाणे आता 11वा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे 4 टप्प्यामध्ये. पहिल्यांदा 20%, नंतर 30%, नंतर 40% व शेवट अंतिम टप्पा. अशा पद्धतीने पैसे जे वितरण होणार आहे. अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग. ते 3 अतिशय जबरदस्त व महत्त्वपूर्ण अपडेट्स देखील आलेले आहेत, तर त्या अपडेट देखील आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुमच्या समोर आहे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे. तर आता या 36 जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरण होणार आहे ते आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, सर्वात पहिला जिल्हा असणार आहे तो म्हणजे सर्वांचा आवडता रायगड जिल्हा. कारण की रायगड या जिल्ह्या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा पार पडला होता आणि वचनपूर्ती सोहळा पार पडल्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना विचारण्यात आलं होतं, तुम्हाला पैसे मिळाले का? तर भरपूर महिलांनी हात वर केले होते, सर फक्त आम्हालाच पैसे मिळाले, म्हणजे अतिशय कमी महिलांना पैसे मिळाले होते. या कारणास्तव आता सर्वात अगोदर 11+12वा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या रायगड या ठिकाणी वितरण सुरू होणार आहे. ह्याच्यानंतर मित्रांनो, रायगड जवळच आहे ठाणे या ठिकाणी देखील पैसे जे ते वितरण होणार आहे. त्याच्यानंतर आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढील जिल्ह्यांची नावे आपण पाहूया. त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण जिल्हे आहेत ते म्हणजे मित्रांनो पुणे ठिकाणी देखील वचनपूर्ती सोहळा झालेला आहे आणि त्या ठिकाणी देखील आज पैसे जे ते वितरण होणार आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो आपलं सर्वांचं आवडतं अहिल्यानगर. त्याच्यानंतर आहे सातारा मित्रांनो, कोल्हापूर, धाराशिव आणि मेन म्हणजे मित्रांनो नाशिक या ठिकाणी देखील आज पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने 10 ते 12 आज जिल्ह्यांची यादी आपण पाहिलेली आहेच. परंतु मित्रांनो, यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला कधी पैसे मिळतील तर ती गोष्ट जाणून घ्या. तुम्हाला देखील पैसे लवकर
लवकरच मिळणार आहेत. परंतु त्या तुमच्या जिल्ह्याची यादी कधी आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया. आज कोणत्या जिल्ह्याची नावे सांगितली आहेत, परंतु यामध्ये 1-2 जिल्हे अजूनही मिसिंग आहेत, ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूया. तर